हमारी सिंधी कॉलोनी नजदीक है आपके पास। मैंने वहां 2 कुएं खोदे हैं और कुआं खोदने के बाद 200 फुट उसके नीचे पाइपलाइन बिठाया हूं। जो बारिश का जालना रोड से बहुत पानी आता है वो डाइवर्ट करके वो कुएं में जाता है। जिस दिन बारिश जोर से पड़ती है वहां आके देखेंगे दिल इतना खुश हो जाता है कि पानी ऐसे घूमता है और अंदर जाता है। तो वो कभी देखने जाओ। और मैं सोसाइटी का अध्यक्ष था। मैंने सिंधी कॉलोनी में 125 लोगों के घर पे जो है ना रूफ वाटर हार्वेस्टिंग करके दिया हूं। यानी उसमें भी बहुत अच्छी मेहनत लगती। जब यानी हमने जब वो रूफ वाटर का किए उसके पहले हमने देखे कि भाई कितने डेप्थ पे पानी है। 300 फुट पे 200 फुट पे पानी नहीं था। आज आप मेरे घर पे आके देखेंगे 20 फुट पे पानी आ गया। लोकमत वालों ने बहुत खूप छान वाटतंय मला। मी ऍक्च्युली होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी माझं 3rd राऊंडचं सिलेक्शन झालं म्हणून हा सत्कार झाला आहे। माझं नाव वेदांत जोशी। मी वुडब्रिज हायस्कूल छत्रपती संभाजीनगर मध्ये शिकत आहे आणि मी 6वीत आहे। पहिलं तर मला माझ्या आई-बाबांचे खूप आभारी आहे। त्यांनी मला या परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप मदत केली। आणि आता 3rd प्रोजेक्टला मी वॉटर कॉन्झर्वेशन नावाचं एक टॉपिक घेतलं आहे। याच्यात मी ह्या टॉपिक मध्ये मी असं सगळं सांगितलं आहे की तुम्ही छोट्या गोष्टी करून जास्त पाणी कसं वापरू शकता हे सगळं मी सांगितलं आहे याच्यात। मी एक सर्वे घेतला होता ज्याच्यात मी माझ्या शाळेच्या ग्रुपवर आणि बाकी काही लोकांना एक फॉर्म पाठवला होता। 300 पेक्षा जास्त लोकांनी तो फॉर्म भरला आणि आम्हाला त्याच्यावरून कळले की लोकांना काय काय माहिती आहे पाणी वाचवण्याबद्दल आणि कसं वाचवू शकतो। वेदांत जोशी। पहिले ही परीक्षा जी आहे ती 4 भागांमध्ये असते जनरली आणि त्याच्यात पहिल्या 2 भागांमध्ये तो उत्तम गुणांनी पास झालाय। शाळेमध्ये त्याचा पहिला नंबर आहे त्याच्यात। 3rd राऊंड साठी ऍक्च्युली आम्ही त्यांना एक टॉपिक दिला होता स्मॉल ऍक्शन बिग इम्पॅक्ट। तर त्याच्यामध्ये असं आहे की मुलांनी काही अशा गोष्टी करा की ज्या छोट्या छोट्या ऍक्शन मधून ते समाजासाठी काहीतरी एक चांगला प्रोजेक्ट करू शकतील किंवा काही सजेशन्स देऊ शकतील। तर आपल्या शहरामध्ये ऍक्च्युली पाण्याच्या वापराबद्दल किंवा पाण्याबद्दल इतका प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही हा प्रत्येक घरामध्ये जो प्रॉब्लेम आपण काही हायलाइट करू शकतो अशा हेतूने आम्ही हा प्रोजेक्ट घेतला होता। तर याच्यात आम्ही घरामध्येच की प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक एका ऍक्शन मधून किती पाणी वाचवू शकतो तर असं आम्ही ओव्हर पिरियड ऑफ 3 वीक्स आता 3 आठवड्याचा आम्ही एक प्रोजेक्ट केला की त्याच्यात आपण किती पाणी फक्त एका कुटुंबातून वाचवू शकतो। आणि आम्हाला असं वाटतं की हे जर सगळ्या लोकांनी फॉलो केलं तर आपला काही अंशात तरी पाणी वाचवायचा आपण चांगला प्रयत्न करता येईल। तर मला असं वाटतं अन्न वाचवा समितीकडून आम्ही हे इन्स्पिरेशन घेतोय की स्मॉल ऍक्शन ऑलवेज क्रिएट्स अ बिग इम्पॅक्ट। आणि या सगळ्या लोकांकडून आम्ही दरवेळेस शिकतो की जनजागृती किती महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीसाठी। तर ज्याप्रमाणे अन्न वाचवा समितीमधून जनजागृती ते करतच असतात नेहमी, तसं आम्ही गुगल फॉर्म केला की लोकांना कितपत माहितीये की मॅक्झिमम आपण कुठे पाणी वापरतो किंवा ते कसं आपण वाचवू शकतो। तर यासाठी आम्ही गुगल फॉर्मची मदत घेतली आणि लवकरच आम्ही याचा रिझल्ट सगळ्यांना कळवू की आम्हाला काय शहराकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। तर आम्ही त्या फॉर्मच्या द्वारे आम्हाला काय लक्षात आलं आणि आम्ही काय उपाययोजना सजेस्ट करू शकतो हे आम्ही लवकरच नक्की सांगू। थँक्यू। मी अनंत मोताळे, अन्न वाचवा समिती। या ठिकाणी आम्ही या छोट्या सायंटिस्टचं सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही ज्याप्रमाणे अन्न वाचवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे हा भविष्यामध्ये पाणी वाचवण्याचं काम करणार आहे। अन्न आणि पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या संपत्तीचं जतन करण्याची जबाबदारी सगळ्या नागरिकांची आहे। आता छोटे जे सायंटिस्ट निर्माण झालेले आहेत पाणी वाचवण्यासाठी यांचा काय उत्कृष्ट हो
आणि अन्नाबरोबर पाण्याचं पण बचत हो, अशी माझी सगळ्या लोकांना विनंती आणि याला आशीर्वाद आहे आणि शुभेच्छा आहे. यांनी चांगलं काम करावं आणि पाणी वाचवण्याचा प्रयत्न करावा. तो अभ्यास तो चांगला करत होता, त्याच्यामुळे खात्री होती की सिलेक्ट होईल. पण मला परीक्षेत नुसतं सिलेक्ट होण्यापेक्षा किंवा तो नंबर येण्यापेक्षा असं वाटतंय की जी मुंबईची टीचर्सची संस्था आहे, जी ही स्पर्धा घेते, त्यांना आपल्याला क्रेडिट द्यायला लागेल की ते 6वीतल्या आणि 9वीतल्या मुलांना सायंटिफिक रिसर्च आणि त्याच्यासोबत समाजाचा विचार असं करायला लावतात. तर यावेळचं अर्थ सिस्टीम इंटरॅक्शन ही थीम आहे. बायोस्फिअर, हायड्रोस्फिअर, जिओस्फिअर हे जे वेगवेगळे आपले विभाग आहेत, त्यांची एकमेकांची इंटरॅक्शन कशी होते आणि त्याच्याबद्दल मग औरंगाबादचा जिव्हाळ्याचा विषय आणि थोडं आपलं दुखणं की पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी आम्ही हा प्रोजेक्ट सध्या सुरू केला होता. आणि त्यांनी जे मुक्ताने आणि वेदांतने, मास्टर वेदांतने जे सांगितले, मी एक ऍड करेन की आपल्याला हा रिसर्च प्रोजेक्ट म्हणून द्यायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही वॉटर मीटरवर मॉनिटर करतोय, एक वॉटर मीटर फिट करून, की आम्हाला जो रिव्ह्यू मिळाला की शॉवर बाथ किती जण घेतात, बकेट मग बाथ किती जण घेतात, घरातलं वापरलेलं पाणी स्वयंपाकघरातलं किती जण फेकून देतात, किती जण रिसायकल करतात, आमच्याकडे तो डेटा येतोय. वी आर ऑलरेडी फॉलोईंग, आपण सगळेच जण बराच प्रयत्न करतोय, पण आम्हाला त्याच्यात एक ऑब्जेक्टिव्हिटी आणायची आहे की तुम्ही जर वापरलेलं स्वयंपाकघरातलं पाणी फेकत नसाल डेली आणि ते दुसऱ्या कामाला वापरत असाल तर त्याचं क्वांटिटेशन काय आहे. म्हणजे या रिसर्च प्रोजेक्ट मधनं तो रिझल्ट येईल की आपण तो लोकांपर्यंत पोहोचवूया की तुम्ही रोज हा थोडा थोडा चेंज जर केलात तर टोटल महिन्यामध्ये आपल्याला, शहराला आणि सगळ्यांना किती फरक पडेल. तर त्याच्यामुळे मला स्वतःला पण हे स्मॉल ऍक्शन बिग इम्पॅक्ट ही जे थीमवर आम्ही काम करतोय, तर तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर काम करताय सगळेजण, तर त्याच्यात थोडीशी भर आम्हाला घालता येईल असं वाटतं. थँक्यू.